तर काल आमची सगळ्यांची इतकी परेशानी झाली ना, काल सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत ते तर काम रात्री झालंच नाही आहे. पण मी सकाळी ते एकटी काम जे कोणी केलं नाही ते मी एकटीने काम केलं. तर मग सरांना मी त्याचे पैसे मागितले माहिती आहे का. तर कोणतं काम आहे ते सांगते. आणि तर हाय मैत्रिणींनो, मी नीता गोंगडे, स्वागत तर रेसिपी अँड ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर चला तुम्हाला दाखवते. आणि हो, आणि मस्त आमच्या इकडे आज सकाळपासून पाऊस पडते. तर आज मी मस्त अशी गरमागरम गरम काहीतरी टेस्टी नमकीन खाण्याचं ना, तर आज मी मस्त अशी भजी वगैरे बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला काय काम केलं ते मी दाखवते. आणि एकटीने स्वतः काम केलं, ते कोणाची गरज पडली नाही. चला ही आमची ना कपड्याची मशीन आहे बघा. तर काय झालं, काल हिच्यामध्ये मी सकाळी कपडे टाकले, जेव्हा आंघोळी तेव्हा झाले ते कपडे टाकले मी. आणि काय झालं, इथं थोडंसं घाण होती ना, नळामध्ये क्षार जी काही घाण होती इथे साचली. तर ते काल सर शाळेतून आल्यावर त्यांनी हे सगळं साफ केलं, तरी पण पाणी जातच नव्हतं. पुन्हा संध्याकाळी तो माणूस आणला, जे मेन असतो ना नीट करणारा माणूस, तर त्याला आणलं त्या माणसाला. तर त्याने काय केलं, ते पलीकडचा जो हा पाईप असते ना, हा तर तो साफ केला. तरी पण मशीन चालूच होईने. दोघांनी पण खूप प्रयत्न केले, त्या माणसाने पण आणि आमच्या सरांनी पण खूप प्रयत्न केले. शेवटी मला वाटलं आता ही खराब झाली आणि सर्व्हिसिंगला आलेली असेल. आणि याची मी 1.5-2 महिन्यात सर्व्हिसिंग करतच असते, घरच्या घरीच करते सर्व्हिसिंग. त्याचा मी व्हिडिओ टाकीन एखाद्या दिवशी. तर सकाळी काय केलं माहिती आहे का, थोडंसं असा विचार केला. इथं बसली थोडीशी, कारण विचार करावंच लागला, कपडे हाताने धुवायचं म्हणजे. आणि सवय नाही, 5-6 वर्ष झाले मशीनमध्येच आहे, तर हाताने धुवायचे म्हणजे खूप कंटाळा येतो. तर काय झालं, मी इथे थोडीशी बसली, विचार केला बाबा इथून तर पाणी यायलं, पण प्रॉब्लेम कुठं झाला तेच कळलं. मी बघितले त्या माणसाने काल हा पाईप स्वच्छ केलेला होता हा. तर मी म्हणलं एकदा असं डोक्यात आलं, हा पाईप म्हणलं एकदा इकडचे सगळे बेसिनचे पाईप सगळे खोलले होते, इकडचे सगळे खोलले. नंतर मग हाच एक पाईप राहिला होता, हा जो पाठीमागे असतो ना, हा जो पाईप असतो ना. तर मी म्हणलं हा एकच पाईप राहिला, याला एकदा आपण चेक करून बघावं. तर हे पाईप मी इथे जे आहे ना बाहेर पाणी काढलेलं आहे, ते पाणी हे पाईप मी सगळा काढला. आणि याच्यामध्ये चला तर आपल्या मस्त अशी छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर आता 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे. ते 3 ते 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या तिखट आहेत थोड्याशा, त्याच्यामुळे थोडेसे कमी घेतले. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे बारीक कट करून. आता हे आपण बेसन पिठामध्ये मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. याच्यामध्ये 1 चमच जिरा टाकला आहे मी, आणि थोडीशी हळद टाकली आहे. आणि आता चला आपण याच्या मस्त असं छानसं बॅटर बनवून घेऊया. जाडसर बॅटर जर बनवलं ना भज्याच्या पिठाचं, तर काय होतं, आतमधून भजी कच्ची राहतात. तर चला पीठ वगैरे आपले मस्त सगळं बनवून तयार आहे. त्याला 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊया. तर इथं गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले. तर आता तेल छान गरम होऊ द्यायचं. आता आपलं बघा 10 मिनिटानंतर असं थोडंसं घट्ट झालेलं आहे बॅटर. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण बॅटर नको आहे. थोडंसं मिडियम जर असलं ना बॅटर, तर भजी एकदम आतमधून ना असे खूप छान होतात, मऊसूद होतात. तर याच्यामध्ये थोडंसं अजून मऊसूद होण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं किंचित असा 1 चुटकी खायचा सोडा टाकलेला आहे. त्याला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी थोडंसं पाणी टाकले. आणि आता मिक्स करून घेऊया छानसं असं. आणि तेल कोणतंही तळणीचं पदार्थ असेल, तळण करायचं पदार्थ असेल, तर त्याच्यामध्ये मोहन आपल्याला टाकावंच लागतं. त्यानं छान कुरकुरीत आपली भजी होतात. चला तर आपलं बॅटर वगैरे बनवून तयार आहे, तेल पण छान कढलेलं आहे. तर याच्यावर आता मी बारीक छान असे भजे टाकून घेणार आहे. तर जास्त मोठे पण छान लागत नाही, छोटे जे टाकतो ना खूप भारी वाटतात. तर आता हे पाण्याने थोडंसं हात धुवून घेते मी. आणि बघू शकते किती छान असे मस्त झालेले आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि बारीक पण ठेवायची नाही. ज्या फ्लेमवर आपण तेल तळवायला ठेवलं ना, तसं ठेवायचं. कमी जर केलं तर भजी तळणार नाही, आणि मोठी जर केली तर एकदमच तळतील आणि मधून कच्चे राहतील. तर त्याच्यामुळे ही चूक करायची नाही. तर चला एक झारे आपण काढून घेतलेलं आहे. आता मी सगळी भजी काढून घेते. तर बघू शकता मस्त अशी भजी अशी आपले तयार आहेत. आणि इथे मी 2 मिरच्या तळते. भजीसोबत मिरची खूप छान लागते खायला. आणि याच्यासोबत तुम्ही दह्याची चटणी पण खाऊ शकता, खूप छान लागते. मी आता सध्या थोडीशी क्वांटिटीमध्ये बनवले, थोड्याशाच याच्यामध्ये बनवले, कारण 2 जण असल्यामुळं. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. बाय.